भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर 2024 ची विधानसभा लढवणार आहे. खानापूर आटपाडी मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा गोपीचंद पडळकरांनी गेल्याच वर्षी केली. 2019 साली सांगली लोकसभेची वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवलेल्या आणि नंतर भाजपमध्ये जात विधान परिषदेचे आमदारकी मिळवलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता थेट लोकांमधून निवडून येण्याचा निश्चय केला. काही दिवसापूर्वीच पडळकर यांनी जतमध्ये बोलताना ब्रह्मानंद पडळकर खानापूर आटपाडीमधून लढणार असल्याचं सांगितलं होतं आणि त्यानंतर खानापूर आटपाडी मतदारसंघात त्यांची चर्चा सुरू झाली होती. पण गोपीचंद पडळकर हे जतमधून लढणार की नाही याबद्दल ते काहीच बोलले नाही. पण ब्रह्मानंद पडळकर यांनी केलेल्या एका सूचक वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले. 2024 ची विधानसभा निवडणूक खानापूर आटपाडी मतदारसंघातून आपण लढवणार असल्याची घोषणाच स्वतः गोपीचंद पडळकरांनी केली. त्यामुळे गोपीचंद पडळकर आपलं होमपिच असलेल्या खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी उतरणार असल्यानं एकीकडं त्यांची प्रतिष्ठाच पणाला लागली आहे, तर पडळकरांमुळे खानापूर आटपाडी विधानसभा निवडणुकीत टशन निर्माण होणार आहे. कारण या मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिल बाबर हे होते आणि त्यांचं नुकतंच निधन झाल्यानं त्यांचे चिरंजीव सुहास बाबर आता इथून इच्छुक आहेत. अनिल बाबर शिंदे गटात होते. सध्या सत्तेत भाजप आणि शिंदे गट सोबत आहे. त्यामुळं हा मतदारसंघ कुणाकडे जाणार हे अद्याप निश्चित नसताना देखील गोपीचंद पडळकर यांनी आपण आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केले. पडळकरांनी असं करून एक प्रकारे मतदारसंघात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान संपूर्ण खानापूर मतदारसंघात पडळकर बंधूंना मानणारा मोठा मतदार निर्माण झाला. तासगाव तालुक्यातील विसापूर सर्कल, विटा शहर व खानापूर तालुक्यामध्ये गेल्या 5 ते 7 वर्षापासून आमदार गोपीचंद पडळकर व ब्रह्मानंद पडळकर यांनी कोट्यावधी रुपयांची विकास कामं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केली आहेत. याचबरोबर सर्वसामान्य जनतेला पडळकर बंधूंनी आपलंसं करण्यात यश मिळवले. खानापूर तालुक्यातील प्रत्येक गावाचा त्यांनी संपर्क दौरा केला असून भेटीगाठीवर जोर ठेवलेला आहे आणि या दौऱ्याच्या माध्यमातून त्यांना विविध घटकांचा मोठा पाठिंबा पण मिळाला आहे. सध्या लोकसभा निवडणुका झाल्या असून आता पुलाखालून पाणी वाहून गेले. त्यातच लोकसभेला भाजपला विचार करायला लावणारा निकाल लागला असल्यानं कार्यकर्त्यांची इच्छा ही भाजपनं स्वबळावर निवडणूक लढवावी अशीच आहे. जर विधानसभेला महायुतीचे जागा वाटप जुळलं नाही तर प्रत्येक राजकीय पक्ष आपापले उमेदवार निवडणुकीमध्ये उभे करण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपला 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये झालेला दगाफटका, त्यामुळं भाजपकडून सध्या तरी मतदारसंघनिहाय सर्वे चालू केले. त्यामुळे विधानसभेला विजयी उमेदवार हा जर निकष भाजपने लावला तर खानापूर मतदारसंघातून विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर व माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर यांच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब होऊ शकतं. त्यामुळं सध्या कार्यकर्त्यांकडून विधानसभा लढवण्यासाठी गोपीचंद पडळकर व ब्रह्मदेव पडळकर यांच्यावरती दबाव वाढू लागला असल्यानं गोपीचंद पडळकर व ब्रह्मदेव पडळकर यांना निर्णय घ्यावा लागणार असून पडळकर बंधू खानापूर विधानसभा निवडणूक लढण्यासाठी तयार असल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांच्याकडून सांगितलं जातं. ब्रह्मानंद पडळकर यांनी आम्ही दोघांपैकी एक कोणीतरी खानापूर आटपाडी मतदारसंघातून लढणार आहोत असं सांगितलं असून ब्रह्मानंद पडळकर पूर्ण ताकदीनं उतरणार की त्यांचे बंधू गोपीचंद पडळकर सर्वांना धक्का देत आखाड्यात उतरणार याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलं.